हॅलो नमस्कार, मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना। तर बघा 26 डिसेंबरला मंगळवारी दत्त जयंती आहे। दत्त जयंतीनिमित्त आपल्याला सर्वात प्रभावी सेवा करायची आहे। बघा आपल्याला प्रत्येक कामामध्ये अडचणी येत असतील। बऱ्याच वेळेला असं होतं की अगदी तोंडापर्यंत आलेला घास असतो आणि आपलं काम राहून जातं। भरपूर अडचणी येतात। आपलं काम अगदी आपल्याला वाटतं पूर्णत्वाला जाणार, पूर्ण होणार असं आपल्याला वाटत असतं, तेव्हाच नेमकं काहीतरी अडचण येते, काहीतरी विघ्न येतं। आपलं जे काम असतं त्यात नेहमी अडचणी येतात। मग आपल्याला प्रश्न पडतात, आपण नेहमी नशिबाला दोष देतो की असं काय झालं की आपली कामं नेहमीच का होत नाहीत। मुलांची शिक्षणं असतील, मुलांच्या शिक्षणामध्ये अडचणी येतात। मुलं हुशार असूनसुद्धा हवे तसे यश मिळत नाही। नोकरी धंद्याच्या असू द्या किंवा आर्थिक अडचण असू द्या, घरात सततच्या कटकटी असू द्यात किंवा मग आजारपण असतं, एखादी इच्छा अपूर्ण असते। तर बघा अत्यंत हा पवित्र काळ आहे। या काळामध्ये म्हणजे दत्त जयंतीपर्यंतचा जो वेळ आहे अत्यंत प्रभावी आहे। आपण या काळामध्ये खूप प्रभावी सेवा करायची आहे। दत्तगुरूंची जी ही सेवा आहे, आपण नक्कीच आपल्याला कामामध्ये यश मिळू शकतो। बघा साधी सोपी सेवा आहे। अगदी या सेवेला 15 मिनिटं लागतात। त्यामुळे प्रत्येकाने स्वामी भक्ताने, दत्तगुरू भक्ताने ही सेवा करायलाच हवी। तुम्ही 21 दिवस करू शकता, 11 दिवस करू शकता, नाहीच जमत तर 7 दिवस तुम्ही ही सेवा करू शकता। तुम्हाला ज्याप्रमाणे वेळ असेल, महिलांच्या काही अडचणी असतील तर त्या तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही 21, 11 किंवा 7 दिवस तुम्ही सेवा करायची आहे। तुम्ही सेवा किती करता यापेक्षा तुम्ही सेवा किती मनाने आणि किती श्रद्धेने करता हे महत्त्वाचं आहे। दत्त जयंतीनिमित्त भरपूर जण गुरुचरित्राचं पारायण करत असतात। गुरुचरित्राचं पारायण अतिशय शुभ आहे किंवा तो एक असा दिव्य ग्रंथ आहे। त्या ग्रंथाचं तुम्ही जर पारायण करत असाल तर तुमची सर्व पापं नाहीशी होतात आणि ज्या काही आयुष्यात आपल्या वाटेवर अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतात। पण बऱ्याच जणांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही किंवा तेवढा त्यांच्याजवळ वेळ नसतो। काहींना शक्य नसेल तर नक्की काय करू शकतो? पारायण करायची इच्छा आहे पण वेळ नाही आहे, तर अशा वेळी तुम्ही कोणती सेवा करू शकता? तर काय उच्च कोटीची सेवा आपण करू शकतो? तर ही सेवा कोणती ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर स्त्री, पुरुष, विवाहित, अविवाहित महिला, विधवा महिला कोणीही ही सेवा करू शकता। यासाठी कशाचंही बंधन नाही। तुम्ही ही सेवा संस्कृतमध्ये करू शकता किंवा मराठीमध्येही करू शकता। संस्कृत येत असेल तर तुम्ही संस्कृतमध्ये करा, संस्कृत येत नसेल तर तुम्ही मराठीमध्ये केली तरी चालेल। ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार असाल, मग 21 असो किंवा 11 असो किंवा 7 दिवस असो, तर पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे। संकल्प म्हणजे हातामध्ये अक्षता, फूल आणि त्यावरती पाणी घ्यायचं आहे आणि दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे। तुमचं नाव सांगायचं आहे, तुम्ही ही सेवा कोणत्या कारणासाठी करत आहात, कोणती अडचण तुम्हाला आहे ते दत्त महाराजांना सांगायचं आहे आणि किती दिवसांची तुम्ही सेवा करत आहात हे तुम्हाला सांगायचं आहे आणि असा संकल्प करून त्या हातातून पाणी खाली सोडायचं आहे। तर संकल्प म्हणजे काय? तर या कारणासाठी मी सेवा करणार आहे हे तुम्हाला दत्त महाराजांना सांगायचं आहे। आता आपण सेवा बघूया। सेवा करण्या अगोदर तेलाचा किंवा तुपाचा दिवा तुम्हाला दत्त महाराजांसमोर लावायचा आहे। धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे। दत्त महाराजांची आरती म्हणून घ्यायची आहे। नंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे। तुमच्याकडे जपमाळ असेल तर तुम्ही जपमाळेवरती करू शकता। जपमाळ नसेल तर तुम्ही 5 ते 10 मिनटं कंटिन्यू तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याचा जप करायचा आहे। त्यानंतर श्री स्वामी समर्थ म्हणजेच स्वामी समर्थांचा 108 वेळा जप करायचा आहे।
पण ही सेवा करताना दत्तगुरू किंवा स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो अवश्य घरी असायलाच हवी. तुम्हाला जर जमत असेल तर सेपरेट मांडणी केला तरी चालेल, नाहीतर रोजची जी देवपूजा आपण करतो तिथेच पूजा केला तरी चालेल. आता बघा, आपल्याला या सेवेसाठी गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचायचा आहे. गुरुचरित्र हा ग्रंथ खूप मोठा आहे. तुम्हाला धार्मिक दुकानामध्ये 14वा अध्याय आणि 18वा अध्याय असलेलं छोटं पुस्तक मिळून जाईल, जे 15 ते 20 रुपयाला मिळून जाईल. तुम्हाला संकल्प केल्यानंतर 21 दिवस किंवा 11 दिवस 7 दिवस तुम्हाला 14वा आणि 18वा अध्याय वाचायचाच आहे. 18वा अध्याय वाचल्यामुळे काही आर्थिक अडचणी असतील, घरामध्ये भरभराट होत नसेल, तर मग आपल्या कामाचा मोबदला मिळत नसेल, तर अवश्य तुम्ही हा 18वा अध्याय वाचायचा आहे. तुमच्या घरी लक्ष्मी वास करेल, तर दोन्हीही अध्याय तुम्हाला आवर्जून वाचायचे आहेत. इच्छापूर्तीसाठी आणि दत्तगुरूंची कायमस्वरूपी कृपा राहण्यासाठी हे दोन्ही अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत. मग तुम्ही 21 दिवस, 11 दिवस किंवा कमीत कमी 7 दिवस ही सेवा करायची आहे. 6 डिसेंबर ते 26 डिसेंबरपर्यंत 21 दिवस होतात. म्हणजे 6 डिसेंबरला तुम्हाला संकल्प करून सेवेला सुरुवात करायची आहे. जर 11 दिवसाची सेवा करायची आहे तर 16 डिसेंबर ते 26 डिसेंबरपर्यंत तुम्हाला सेवा करायची आहे. आणि 7 दिवसांची सेवा करायची असेल तर 20 डिसेंबरपासून ही सेवा तुम्हाला चालू करायची आहे. आणि ही सेवा करत असताना काही अडचणी आल्या, म्हणजे सुतक पडलं किंवा मासिक धर्म असेल, तर दुसऱ्या कोणाकडून ही सेवा तुम्ही पूर्ण करून घ्या. पण शक्यतो या सेवेमध्ये खंड पडू देऊ नका. आणि आता नियम म्हणजे आपण गुरुचरित्राचं जेव्हा पारायण करतो त्यावेळी खूप सारे नियम आहेत, ज्यांचं पालन आपल्याला करावेच लागते. पण ही सेवा करत असताना जास्त काही नियम नाही आहेत. पण ही सेवा चालू केल्यानंतर तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे. गुरुचरित्राचं पारायण करताना जेवढे नियम आपण पाळतो तेवढ्या नियमांचं पालन आपल्याला या सेवेमध्ये करायचं नाही आहे. पण सेवा सुरू करण्याअगोदर मनाने आणि शरीराने निर्मळ व्हायचं आहे आणि सर्वांविषयी चांगला विचार करायचा आहे. या दिवसामध्ये तुम्हाला कुत्र्याला ताजं अन्न खाऊ घालायचं आहे, गाईला खाऊ घालायचं आहे. दारात कोणी आपल्या आलं तर त्याला रिकाम्या हाताने परत जाऊ द्यायचं नाही. आपल्याकडे जे काही असेल त्यातील थोडंसं आपण त्याला पुढे करायचं आहे. कोणाचा अनादर करू नका, सर्वांचा मान ठेवा, लहानांना विनाकारण ओरडू नका आणि फक्त श्रद्धेने आणि भक्तिभावाने ही सेवा तुम्हाला करायची आहे. आणि ही सेवा करून झाल्यानंतर या सेवेची सांगता दत्त जयंतीला आहे, तर कोणत्याही जवळच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे. नारळ, खडीसाखर आणि केळी असं सर्व दत्तगुरूंसमोर तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. तिथे बसून आपल्या मनोकामना त्यांना सांगायच्या आहेत. बघा, प्रत्येक अडचणी दूर करण्यासाठी नेहमी दत्तगुरू आपल्या पाठीशी उभे राहतील. तर ही सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे. मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ह्या सेवेचं फळ सगळ्यांना मिळेल. आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.